विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईन अध्यापन करत असताना आपण पाठीमागच्या तासाला भूगोलाचा अभ्यास केला आणि त्या पाठीमागील भागाचाच उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण जर एकंदरीत 10वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केला, प्राकृतिक भूगोल असो, मानवी भूगोल असो, सामाजिक भूगोल असो, लोकसंख्या भूगोल असो, या सर्व घटकांमध्ये ब्राझील आणि भारत यांची तुलना केलेली आढळते. आज आपण प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण भारताची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली अभ्यासली. भारत आणि ब्राझील यांची लोकसंख्या, यांचं हवामान, यांची प्राकृतिक रचना, यांची जलप्रणाली, वनस्पती, व्यापार या सर्व घटकांची तुलना या 10वीच्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. त्या अनुषंगाने प्राकृतिक रचना हा घटक पैसे वाया जातात आपले. भारताची प्राकृतिक रचना अभ्यासली आणि भारताची प्राकृतिक रचना अभ्यासत असताना आपण हिमालयी पर्वतीय प्रदेश, त्याच्यामध्ये मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश आणि बेटे द्वीप समूह यांचा अभ्यास आपण केला. तशाच पद्धतीची प्राकृतिक रचना ही ब्राझील मध्ये आढळते. ब्राझीलचा जर आपण विचार केला तर बऱ्याच दृष्टिकोनातून साम्य भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये आढळतं आणि म्हणून आपण आज ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणार आहोत. मी सुरुवातीला सांगितलं की आपण भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज आपण ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, ब्राझीलची जर आपण प्राकृतिक रचना पाहिली तर त्यामध्ये 5 भाग पडतात. 1 उच्चभूमी, 2 अजस्र कडा, 3 किनारी प्रदेश, 4 मैदानी प्रदेश आणि 5 द्वीप समूह, ज्याला आपण बेटे म्हणतो. विद्यार्थी मित्र मध्ये जर आपण पाहिलं, हे 5ही विभाग आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. भारतामध्ये देखील आपण असं मी पाठीमागच्या तासाला शिकवताना सांगितलं की भारत असा एक देश आहे की जगातली एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राकृतिक विविधता आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये पर्वतीय प्रदेश आहे, मैदानी प्रदेश आहे, पठारी प्रदेश आहे, किनारी भाग आहे आणि आपल्याला लाभलेली बेटे पण आहेत. तशाच प्रकारची रचना, प्राकृतिक रचना ही ब्राझील मध्ये देखील पाहायला मिळते. आपण नकाशाच्या साहाय्याने आणि या घटकांच्या माध्यमातून, मग ते उच्चभूमी असेल, अजस्र कडा असेल, किनारी प्रदेश असतील, मैदानी प्रदेश असेल, द्वीप समूह असेल, या माध्यमातून एक भागाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर ब्राझीलच्या नकाशाकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की बराचसा भाग उच्चभूमी, पठारे आणि लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी इंग्लिश भाषेमधून नावं आहेत, परंतु नावांमध्ये काय तफावत, मराठीमध्ये असलं काय आणि इंग्लिशमध्ये असलं काय, त्याचा फारसा फरक पडत नाही. कारण प्राकृतिक रचना आपण पाहतोय, क्लॅरिटी आणि समज जास्त म्हणून नेटवरून हा आपण नकाशा घेतलेला आहे. तर ब्राझीलच्या नकाशाकडे जर दृष्टिक्षेप टाकला तर उच्चभूमी, ब्राझिलियन उच्चभूमी ज्याला म्हणतो हायलँड्स, तिथपासून ते पठारी भाग, काही पर्वतीय भाग आणि उंच पसरलेल्या डोंगर रांगा असणारा किनारी भाग आपल्याला दिसतो.
या ठिकाणी असणारी ब्राझील मधील अमेझॉन नदी, तिचा सविस्तर अभ्यास आपण पुढे पाहणार आहोत. यामध्ये जसं भारतामध्ये आपण पाहिलं की गंगा आणि ब्रह्मपुत्रा या बंगालच्या उपसागराला मिळतात. या ठिकाणी अमेझॉन नदी, अटलांटिक महासागर, त्याला उत्तर अटलांटिक महासागर म्हणतो आपण, या ठिकाणी मिळते. ही ब्राझील मधील अमेझॉन हे एक प्रमुख नदी आहे आणि हा जो त्याच्या बाजूचा जो भाग आहे हा सर्व अमेझॉन खोरे म्हणून ओळखला जातो. तुम्ही जर कर्सर या ठिकाणी पाहिला फिरतोय त्या ठिकाणी हे सर्व अमेझॉनचं खोरं आहे. जगातील काही प्रसिद्ध नद्या आहेत, जसं आपण पाहिलं की भारतातील गंगा आणि ब्रह्मपुत्रा, तसं जगातील काही प्रमुख नद्या आहेत, त्यामध्ये हे अमेझॉन नदी एक प्रसिद्ध नदी आहे. अमेझॉनचे खोरं एक प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी उत्तरेला जर आपण गेलात तर या ठिकाणी 3014 मीटर उंचीचं पिको द नेब्लिना हे सर्वात उंच शिखर या ठिकाणी पाहायला मिळतं. या उत्तर आणि पूर्व बाजूने ब्राझीलला समुद्र किनारा लाभलेला आहे. खाली दक्षिण अटलांटिक महासागर या ठिकाणी निळ्या रंग जर तुम्ही पाहिला, लाईट निळा रंग किंवा या बाजूला जर तुम्ही पाहिलं तरी उत्तर अटलांटिक महासागर आणि खाली दक्षिण अटलांटिक महासागर हा उत्तर आणि पूर्व दिशेला तुम्हाला पाहायला मिळेल. जसं आपण भारताची तुलना करत असताना अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर पाहिला होता, त्या पद्धतीनंच या ठिकाणी ब्राझीलला समुद्र किनारा आहे. ही ब्राझिलियन हायलँड्स म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी आहे आणि ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी या ठिकाणी दाखवलेली तुम्हाला दिसते. या ठिकाणी तिसरा भाग जो आहे तो अजस्र कडा, कर्सर जो तुम्ही पाहिला दक्षिणेला, या ठिकाणी अजस्र कडा आहे आणि वरच्या बाजूला या ठिकाणी गियाना उच्चभूमी आहे. सर्वसाधारणपणे भारताच्या आणि ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात साम्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्र, आपण पुढे ब्राझील मधील या पाचही घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यापैकी काही महत्वाचे मुद्दे जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत नकाशामध्ये दाखवण्यासाठी आणि एका वाक्यात उत्तरासाठी. यामध्ये तुम्हाला अमेझॉन नदी जी आहे ही अमेझॉन नदी नकाशामध्ये दाखवण्यासाठी विचारली जाऊ शकते. त्याप्रमाणे सर्वात उंच शिखर पिको दी नेब्लिना हे उत्तरेकडे असणार शिखर 3014 मीटर उंचीचं हे शिखर देखील तुम्हाला नकाशामध्ये दाखवायला विचारलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे खाली ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे, ही देखील विचारली जाऊ शकते. आज आपण फक्त पर्वत, पठारे किंवा किनारपट्टी आणि बेटांचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या तासाला आपण जेव्हा नद्यांचा अभ्यास करणार आहोत तेव्हा स्वतंत्र नद्यांची रचना असलेला नकाशा आपण पाहू. तर पुढचा जो यामधील सर्वात महत्वाचा भाग आहे की आपण हे जे भाग पाहत होतो त्याच्यामध्ये उच्चभूमी, ब्राझीलची उच्चभूमी जी आहे 1 नंबर, तो घटक आपण पाहणार आहोत. तो नकाशावरती आपण या ठिकाणी पाहिलाय. ब्राझिलियन हायलँड्स, ब्राझीलची उच्चभूमी, याची काय लक्षणं आहेत किंवा काय वैशिष्ट्ये आहेत
या भागाची ती आपण पाहूयात. विद्यार्थी मित्र हो, आपण जर आता पाहिलं की ब्राझीलच्या दक्षिणेकडे दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठारानं व्यापलेला आहे. त्याचं वर्णन ब्राझीलचे पठार किंवा ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केलं जातं. तुम्हाला वेगळं नाव जर आलं तर गोंधळायची गरज नाही किंवा गडबडून जायची गरज नाही. ब्राझीलचं जे काही विस्तीर्ण पठार आहे, हे ब्राझीलची जी उच्चभूमी आहे, ही उच्चभूमी आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला नकाशामध्ये दाखवतो. हा जो भाग आहे या ठिकाणचा, हा ब्राझीलची उच्चभूमी आहे आणि हा ब्राझीलचं ढाल क्षेत्र म्हणूनही त्याला नाव आहे. ब्राझील व गियाना हे ढाल क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानले जातात. साधारणपणे गियाना उच्चभूमीपासून मुख्य भाग व्हेनेझुएला देशात येतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, खाली नैऋत्येला उरुग्वे, अर्जेंटिना, पॅराग्वे हे बाकीच्या देशांचा समावेश होतो. आपण ब्राझीलच्या या उच्चभूमीचा अभ्यास करत असताना यामध्ये याची उंचीचे दक्षिण व पूर्वेकडील भागात 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. हा जो दक्षिणेकडचा भाग आहे, त्या दक्षिण व पूर्वेकडील भागात ही उंची 1000 मीटरपेक्षा जास्त होत जाते. इतर भागात मात्र ती 500 ते 1000 मीटरच्या दरम्यान आहे. उच्चभूमी उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. इथून जर तुम्ही उत्तरेकडे गेलात, त्या ब्राझिलियन उच्चभूमीपासून तुम्ही उत्तरेकडे जर गेलात असे अमेझॉन नदीच्या खोऱ्याकडे, तर टप्प्याटप्प्यानं उंची कमी होत जाते आणि या दिशेकडं उतार देखील फारसे तीव्र दिसत नाही. या उतारावर काढणाऱ्या काही उपनद्या आहेत, धबधबे आहेत. या ठिकाणी अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या जवळपास विद्यार्थी मित्र हो, अनेक नद्या या उच्च भूमीच्या उतारास जाऊन मिळतात आणि नंतर पुढे जाऊन या अटलांटिक महासागराला मिळतात. मी पाठीमागे सांगितले नद्यांचा स्वतंत्र नकाशा आपण पुढील फक्त ब्राझीलमधील नद्यांची रचना आहे त्यावेळेस पाहणार आहोत. आता हा उंचीचा आणि प्राकृतिक रचनेचा भाग आज आपण अभ्यासतोय. त्या अनुषंगानं कोणत्या भागाची उंची किती आहे हा घटक आज फक्त आपण पाहतोय. विद्यार्थी मित्र हो, आपण उच्चभूमीचा पूर्वेकडे जर भाग पाहिला, हा भाग जर आपण पाहिला तर या भागात अतिशय तीव्र उतार असून कड्याचं स्वरूप दिसून येतो. म्हणजे या उच्चभूमीवरून या पूर्वेकडे ज्या नद्या वाहतात किंवा पूर्वेकडे जो उतार आहे तो तीव्र आहे. यामुळे या ठिकाणी साहजिकच कड्याचं स्वरूप त्या ठिकाणी दिसतं. नद्यांचा पाण्याचा वाहण्याचा वेग हा देखील आपल्याला जास्त आढळतो. ही सर्वसाधारणपणे ब्राझील मधील पहिला जो प्राकृतिक विभाग आहे, ब्राझीलियन उच्चभूमी, त्या अनुषंगाने आपण माहिती पाहिली की उत्तरेकडे उतार कमी आहे आणि या ठिकाणी अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये धबधबे वगैरे आपल्याला निदर्शनास येतात, आढळतात. हा सर्वसाधारण जो भाग आहे उच्चभूमीचा, हा उच्चभूमीचा भाग 1000 मीटर समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंचीपेक्षा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्र हो, दुसरा भाग जो आहे तो आहे अजस्र कडा.
आपण नकाशात जर पाहिलं तर ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिणेकडे या ठिकाणी नाव दिलेलं नाहीये. माझा कर्सर जर तुम्ही पाहिला या ठिकाणी साओ पावलो वगैरे या ठिकाणी नाव तुम्हाला दिसतंय. या ठिकाणी अजस्र कडा आहे. या अजस्र कड्याची आपण माहिती पाहणार आहोत. दक्षिण अटलांटिक महासागराजवळ असणारा आणि ब्राझीलच्या दक्षिणेकडे असणारा हा अजस्र कडा आपण पाहणार आहोत. त्याची उंची आणि त्याची प्राकृतिक रचना. अजस्र कडा विद्यार्थी मित्र हो, आपण जर पाहिलं तर हा एक प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीनं सर्वात लहान आहे. म्हणजे इतर जे प्राकृतिक विभाग आहेत त्या मानानं हा प्राकृतिक विभाग क्षेत्राच्या विस्ताराच्या मानानं लहान आहे. आणि जरी लहान असला तरी त्याचं उताराचं स्वरूप, त्याचा हवामानावर होणारा परिणाम आणि त्यामुळे त्याला असं स्वतंत्र स्थान निर्माण झालेलं आहे. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते आणि या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर आहे. या भागात टप्प्याटप्प्यानं उंची नंतर कमी होते. आग्नेय वारे या भागामुळे अडले जातात आणि पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी तयार होतो. 790 मीटर उंची आपल्याला प्राकृतिक रचना या ठिकाणी पाहायला मिळते. अजस्र कडा हा जो ब्राझीलच्या दक्षिणेकडे असणारा भाग आहे, सर्वांना कर्सर दिसत असेल. या ठिकाणी 790 मीटर उंची आहे या भागाची. आपण सुरुवातीला पाहिलं की ब्राझीलची जी उच्चभूमी आहे या उच्चभूमीची उंची मीटरपेक्षा जास्त आहे. त्या मानानं ही उंची 90 मीटर आपल्याला आढळते. अजस्र कड्याची माहिती विद्यार्थी मित्र आपण जाणार आहोत तो म्हणजे किनारी प्रदेश. भारताचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा तुम्हाला आठवत असेल मी प्रश्न विचारला होता, भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. 7500 किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही ब्राझील पाहिला तर या ठिकाणी उत्तरेकडून खाली जसे जसे आपण पूर्वेकडे येऊ दक्षिण बाजूला एकूण 7400 किलोमीटर. पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. भारताला 7500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तो पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा आहे. या ठिकाणी ब्राझीलला मात्र उत्तरेकडून या ठिकाणी पूर्व भागामध्ये कर्सरवरती लक्ष द्या. या भागामध्ये एकूण 7400 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. याचे अभ्यासाच्या दृष्टीनं दोन भाग पडतात. एक उत्तरेकडील समुद्र किनारा आणि पूर्वेकडील समुद्र किनारा. यामध्ये हे दोन्ही भाग अटलांटिक महासागराला मिळतात. उत्तर अटलांटिक महासागर आणि खाली दक्षिणेला दक्षिण अटलांटिक महासागर या ठिकाणापर्यंत तो समुद्र किनारा पसरलेला आहे. 4700 किलोमीटर लांबीचा. लक्षात ठेवायचा आहे हा 7400 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा ब्राझीलला लाभलेला आहे. उत्तर किनाऱ्यावरती या ठिकाणी अमेझॉन आणि अमेझॉन नदीच्या उपनद्या येऊन मिळतात त्या उत्तर अटलांटिक महासागराला.
त्यामुळे हा भाग सकल बनला आहे. आणि महाराजा बेट, महाराजा उपसागर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अमेझॉन ही एक जगप्रसिद्ध नदी आणि प्रमुख नदी या ठिकाणी या उत्तर बाजूला उत्तर अटलांटिक महासागराला मिळते. या ठिकाणी सकल भाग तयार झालेला आहे. आपण भारताचा अभ्यास करत असताना गंगा नदी बंगालच्या उपसागराला मिळते आणि त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. हा भाग पाहिला. आज आपण ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रहो, ही अमेझॉन नदी उत्तर अटलांटिक महासागराला मिळते आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती सागराला मिळते त्या ठिकाणी सखल गाळाचा असा भाग निर्माण झालेला आहे. या ठिकाणी बाकीच्या ज्या उपनद्या आहेत अमेझॉनच्या, त्या अमेझॉन बरोबर पुढे जातात आणि अमेझॉन शेवटी सागराला मिळते. त्या याच्या नद्यांचा भाग आहे तो सविस्तर आपण जलप्रणालीमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र, हा झाला उत्तरेकडील भाग. या ठिकाणी पूर्वेकडील काही नद्या या दक्षिण अटलांटिक महासागराला मिळतात. यामध्ये साओ फ्रान्सिस्को नदी एक मोठी नदी अटलांटिक महासागराला मिळते आणि या तटावरती ठिकठिकाणी वाळूची पुळण, तटीय वालुकागिरी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या निमित्ताने काही भागात किनाऱ्याचे रक्षण, प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर हा ब्राझीलचा तिसरा प्रमुख जो भाग होता तो किनारपट्टीचा, तो म्हणजे ब्राझीलची किनारपट्टी 7400 किलोमीटर लांबीची. त्याच्यामध्ये आपण उत्तर किनारपट्टी पाहिली, त्याच्यामध्ये अमेझॉन नदीचं खोरण आहे. अमेझॉन नदी उत्तर अटलांटिक महासागराला मिळते आणि सकल भागाचा अभ्यास केला. त्यानंतर आपण किनारपट्टीच्या दक्षिण भागाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी पुळण आणि प्रवाळ कट्टे, प्रवाळ बेटे निर्माण झालेले आहेत ही पाहिली. एकूण जवळपास भारता एवढाच, भारताला 7500 किलोमीटर लांबीचा आणि ब्राझीलला 7400 किलोमीटर लांबीचा हा समुद्र किनारा लाभलेला आहे. हा तिसऱ्या घटकानंतर आपण जातोय ते चौथ्या घटकाकडे, तो म्हणजे मैदानी प्रदेश. विद्यार्थी मित्र, जसं आपण भारताचा अभ्यास करत असताना, प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना जसं हिमालय आणि पठारी प्रदेशांमधला जो भाग तुम्हाला आठवत असेल, गंगेचा सुपीक मैदानी प्रदेश अभ्यासला, त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये देखील मैदानी प्रदेश आढळतो प्राकृतिक रचनेमध्ये. जगातील काही ठराविक देशांना एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राकृतिक रचनेची विविधता निसर्गाने दिलेली आहे. मैदानी प्रदेशाचा अभ्यास करत असताना ब्राझीलचा मैदानी प्रदेश 2 विभागात विभागून गेलेला आहे. त्यामध्ये उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडून पॅराग्वे नद्यांचा भाग. आपण पुन्हा एकदा नकाशावरती जाऊ. हा मैदानी भाग 2 विभागात विभागला. एक अमेझॉनचं खोरं आणि नैऋत्येला या ठिकाणी असणारं पॅराना नद्यांचा भाग. या ठिकाणी ही जर तुम्ही पाहिली तर ही पॅराना नदी आहे आणि हा पॅराग्वेचा भाग आहे. या 2 प्रमुख नद्या आहेत, एक अमेझॉन आणि पॅराना. आपल्याला
मैदानी प्रदेशाचा अभ्यास करत असताना या दोन्ही नद्यांना विसरून चालणार नाही. मैदानी प्रदेशाचा अभ्यास करत असताना चौथा प्राकृतिक विभाग आहे हा महत्वाचा. त्यामध्ये अभ्यासाच्या दृष्टीने दोन भाग केलेत. एक उत्तरेकडे असणारा अमेझॉन नदीचा मैदानाचा भाग हा उत्तरेकडे, आणि दक्षिणेकडे असणारा पॅराना नदीचा भाग. ही जी तुम्हाला नदी दिसते ही पॅराना नदी आहे. ती पुढे पॅराग्वे मधून पास होते. तर हा जो भाग आहे हा एक मैदानी भाग आहे. अशा पद्धतीनं दोन विभागामध्ये मैदानी प्रदेश विभागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अमेझॉन नदीचा बाजूचा आपण जर अभ्यास केला सुरुवातीला तर उतार हा पूर्वेकडे आहे. या मैदानाचा उतार पूर्वेकडे जातो कारण ही नदी अमेझॉन नदी ही पूर्वेकडे वाहते. आणि साहजिकच या ठिकाणी जर आपण भाग पाहिला तर जवळपास 1300 मीटर त्याची रुंदी आहे. हा पश्चिम भाग या ठिकाणी पाहिला तर इथपासूनचा तो भाग आहे. उतार हा उत्तर अटलांटिक महासागराच्या बाजूला आहे या भागाचा. आणि या मैदानी प्रदेशातून या नद्या पुढे वाहत जातात आणि अमेझॉन नदीला मिळतात. आणि आपण पाठीमागे पाहिलं की अमेझॉन नदी पुढे उत्तर अटलांटिक महासागराला मिळते. या ठिकाणी वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भाग, जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती, त्यामुळे हा मैदानी भाग खूप दुर्गम बनलेला आहे. त्याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण पाहणार आहोत. अतिशय घनदाट जंगल आणि दुर्गम भाग आपल्याला यामध्ये अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळतो. यामध्ये उष्ण कटिबंधीय वर्षावने देखील आढळतात या अमेझॉनच्या या मैदानी भागामध्ये. त्या तुलनेने जर आपण खाली पॅराग्वे नदीकडे आलं, पॅराग्वे पॅराना भागात जर आपण आलं, दक्षिणेकडील हा मैदानी भाग आहे, तर हा उतार सर्वसाधारणपणे दक्षिण बाजूला दिसतो. आणि यामध्ये जर दलदलीचा भाग, काही ठिकाणी आपल्याला पॅटर्नल नावाचा दलदलीचा भाग पाहायला मिळतो. आणि पॅटर्नलचा विस्तार ब्राझील प्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. या ठिकाणी अर्जेंटिना देश आहे. या ठिकाणी दलदलीचा भाग जो आहे हा फक्त ब्राझीलमध्येच न आढळता काही भाग अर्जेंटिना देशामध्ये देखील आढळतो. तर ही चौथी जी रचना आहे, प्राकृतिक रचना, पठारी प्रदेश, ही ब्राझीलमध्ये आहे. याच्यामध्ये आपण दोन्ही भागात त्याचं विभाजन केलं. एक अमेझॉन नदीचा जो भाग आहे मैदानी तो, आणि खाली पॅराग्वे जो भाग आहे तो, हे दोन्ही भागामध्ये मैदानी प्रदेश विभागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं भारताचा प्राकृतिक रचनेचा आपण अभ्यास केला त्यामध्ये देखील आपल्याला बेटे, द्वीपसमूह आपल्याला पाहायला मिळाले. तसेच काही बेटे, द्वीपसमूह ही ब्राझीलला देखील लाभलेली आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचाही समावेश होतो. त्यांचं वर्गीकरण किनारी बेट आणि सागरी बेट असं केलं जातं. बहुतेक किनारी बेटे ही संचयनापासून निर्माण झालेली आहेत आणि सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आपण पुन्हा एकदा नकाशावरती जाऊ. आपण जर या ठिकाणी नकाशावरती आलो तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीला जवळच 300 किलोमीटर पेक्षा जवळपास जवळ म्हणता येणार नाही, 300 किलोमीटर पेक्षा दूर अंतरावरती मुख्य भूमीपासून ही
बेटे आढळतात. छोटी बेटे आहेत, दोन भाग होतात. एक किनारपट्टीला लागूनच बेटे आहेत. जसं आपण आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला तर मुंबई हे एक बेटच आहे, परंतु ते किनारपट्टीला किंवा मुख्य भूमीला लागून आहे. तशाच पद्धतीची छोटी छोटी बेट ही ब्राझीलच्या किनारपट्टीला लागून आहेत. आणि दुसरा भाग जो येतो तर तो समुद्रातील किंवा सागरी बेटे या ठिकाणी ती बेटे आहेत. त्यांचा सर्वसाधारण अंतर हे 300 किलोमीटर पेक्षा जास्त आहे आणि ती खडकाळ आहेत. याशिवाय जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग त्याच्यामध्ये आहेत आणि प्रवाळ बेटे आणि कंकण द्वीप असं देखील त्यांना म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र हो, आपण प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना पाठीमागच्या तासाला भारतीय प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला तेव्हाही मी उल्लेख केलेला की सर्वसाधारणपणे अशाच प्रकारची रचना ही ब्राझीलमध्ये देखील आढळते. जसं भारतामध्ये पर्वत आहेत, सकल मैदानी भाग आहे, पठाराचा भाग आहे, किनारपट्टी आहे, याशिवाय समुद्रामध्ये असणारी बेट देखील आहेत. तशाच पद्धतीची प्राकृतिक रचना आज आपण अभ्यासली नकाशाच्या माध्यमातून ब्राझीलच्या. यामध्ये ब्राझीलची उच्चभूमी, ब्राझीलची उत्तरेची आणि पूर्वेची किनारपट्टी, उत्तरेचा आणि दक्षिणेचा अमेझॉनचा आणि पॅराग्वेचा असणारा मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह ज्याला आपण किनारपट्टीची बेट आणि सर्वसाधारणपणे 300 किलोमीटर पेक्षा दूर अंतर जे मुख्य भूमीपासून सागरामध्ये आहे असे सागरामध्ये असणारी ही बेटा आपण अभ्यासली. तर या सर्वांचा घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की भारत आणि ब्राझील यांची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा हवामान, प्राकृतिक रचना, वन, मानवी जीवन या बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला तुलनात्मक अभ्यासातून साधर्म्य दिसतं. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण हा ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा भाग पाहिला. पुढच्या तासाला आपण ब्राझीलच्या जलप्रणालीचा अभ्यास करणार आहोत. त्या जलप्रणालीमध्ये आपण या ज्या ब्राझीलची पॅराग्वेच्या उपनद्या आहेत त्यांना मिळणाऱ्या उपनद्या आणि त्यांच्या क्षेत्राचा अंतराचा आपण सविस्तर पुढच्या तासाला अभ्यास करणार आहोत आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास. आज जसा आपण प्राकृतिक रचनेचा भारत आणि ब्राझीलचा तुलनात्मक अभ्यास केला तशाच पद्धतीचा अभ्यास आपण पुढच्या तासाला ब्राझीलची जलप्रणालीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण पाठीमागच्या तासालाही आणि आत्ताच्याही तासाला छानसं असं कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब न करता ऐकून घेतलं आणि उत्तम असा प्रतिसाद दिला. जो व्हॉट्सअपवरती मी गृहपाठ दिला होता तो देखील आपण अतिशय उत्तमरित्या सोडवून पुन्हा पाठवला. त्याबद्दल मी आपला सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीनं आणि सर्व टीमच्या वतीनं ऋण व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.